नमस्कार. मी राहुल कुलकर्णी वेगवेगळ्या राजकीय पक्षामधून प्रवास करत पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये स्थिरावलेले आशिष देशमुख यांनी एक महत्वाचा दावा केलाय. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे श्री शरद पवार यांचा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन व्हावा आणि त्याचबरोबर दोन पावलं पुढे जात ते तर असंही म्हणतायत की उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही पण काँग्रेसमध्ये विलिनीकरण व्हावं असा प्रयत्न राज्यातले काही नेते करतात. बरं, असं जर झालं तर जसं ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपद आणि अभिषेक बॅनर्जी यांना सुद्धा पक्ष संघटनेमध्ये महत्वाचं पद देण्याची काँग्रेस पक्षाकडनं ऑफर देण्यात आल्याचं सांगितलं गेलं होतं, ज्याच्यावरती तृणमूल काँग्रेसनं थेटपणे म्हटलेलं नाहीये की आम्ही या संदर्भामध्ये काही विचार करत नाही आहोत. आणि इंटरेस्टिंग आहे, कारण तो व्हिडिओ आता पब्लिक डोमेनमध्ये आहे. म्हणून जेव्हा तृणमूल काँग्रेसला अशी ऑफर दिली तेव्हाच मी म्हटलं होतं की अशी ऑफर शरद पवार यांना का नाही आलेली किंवा ते का नाही येणार. ही चर्चा आमच्या त्या एका विश्लेषणानंतर सुरू झालेली आज एका वेगळ्या पातळीवरती येऊन उभा ठाकली आहे. आणि त्या चर्चेचा समारोप आज संभावितपणे काय होऊ शकतं हे मी करणार असल्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, केलंच असणार आहे तुम्ही, करा. आणि बेल आयकन दाबला नसेल तर बेल आयकन दाबा. सो बघा चर्चा कशी सुरू झाली आहे आणि आशिष देशमुख यांच्या बोलण्याचा अर्थ हा कोणाला फायदेशीर आहे. चर्चा कशी सुरू झाली तर इंडिया आघाडीची एक बैठक दिल्लीमध्ये होती. त्या बैठकीला श्री उद्धव ठाकरे आणि सगळीच मंडळी इंडिया आघाडीची तिथे उपस्थित होती. ज्या पद्धतीनं श्री अरविंद केजरीवाल आणि श्रीमती ममता बॅनर्जी यांचा भारतीय जनता पार्टीनं पराभव केला, त्यानंतर इंडिया आघाडीचं अस्तित्व हे काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. हेही विसरून चालणार नाही की श्री संजय राऊत यांनी इंडिया आघाडीचं अस्तित्व हे 2024च्या लोकसभा निवडणुकीपुरतंच मर्यादित होतं असं एकदा वक्तव्य केलेलं आहे. पण भारतीय जनता पार्टीनं नेहमीप्रमाणे साम दाम दंडभेद, केंद्रीय संस्था वगैरे सगळ्यांचा वापर करून अवघ्या 14व्या दिवशी तृणमूल काँग्रेस फोडली. ती फोडल्यामुळं इक्वेशन सगळे बदलले. एनडीए आघाडीतले पण इक्वेशन बदलले. म्हणजे आता श्री एकनाथ शिंदे यांचं किती महत्व पक्षाच्या दृष्टीनं राहील. इंडिया आघाडी पुढे चालून नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांच्या माध्यमातून केंद्र सरकारवरती दबाव आणेल असं जे काही म्हटलं जात होतं तेही आता हातातनं सुटलं. त्यामुळे एक मोठा डाव भारतीय जनता पार्टीनं अतिशय यशस्वीपणे खेळला. जेव्हा महुआ मैत्रा वगैरे मंडळी जरा यादी तर दाखवा ते कोण 19 लोक आहेत की ज्यांनी भारतीय जनता पार्टी लेड एनडीएला पाठिंबा दिला, असं दिसतंय. ते 19 खासदारांचं पत्र बाहेर आलं. 1/3 प्रमाणे ते 16 खासदार फुटणं अपेक्षित होतं, तिथं 3 जास्त फुटलेत. आमदारांचं पण तेच झालेलं आहे की आमदार 54 फुटणं अपेक्षित होतं, 80 पैकी 58 फुटले. त्यामुळे तृणमूल काँग्रेस हा पक्ष गेला. आणि हा पक्ष गेल्यानंतर आता चर्चा सुरू झाली की इंडिया आघाडीच्या अस्तित्वाचं काय. मग या चर्चेमध्ये जेवढे म्हणून काँग्रेसच्या मूळ धारेतले लोक आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित यावं अशी एक चर्चा राष्ट्रीय पातळीवरती सुरू झाली. आणि नाना पटोलेंनी त्या चर्चेमध्ये अशा पद्धतीचा प्रस्ताव श्री शरद पवार यांनी दिला होता वगैरे असं म्हटलं. आणि मग ती कालपासून चर्चा सुरू असताना आज आशिष देशमुख म्हणतात की शरद पवार यांना राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद, श्री उद्धव ठाकरे यांना राज्यामध्ये प्रदेशाध्यक्षपद आणि खासदारकी वगैरे अशी ऑफर आहे. आता बरं, या सगळ्या ऑफरकडे बघत असताना एक बाब आपण विसरतोय, ती म्हणजे खुद्द राष्ट्रीय पातळीवरच्या कोणत्याही नेत्यांनी अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे असं म्हटलेलं नाहीये. संजय राऊत यांनी मात्र असं म्हटलं की यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा कारण ते ज्येष्ठ नेते. आता ह्या सगळ्याची गोळाबेरीज करून आपण आता जरा वस्तुस्थिती काय आहे हे बघू. श्रीमती सुप्रिया सुळे असं म्हणाल्या, सुळे यांच्या मताप्रमाणे अजून तर पाऊस आलेला नाहीये, त्यामुळे नेमकी छत्री कोणती घ्यायची की रेनकोट कोणता घ्यायचा वगैरे अजून ठरलेलं नाही. माझ्या मते छत्री नव्हे, रेनकोट नव्हे, आता ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टी खेळते आहे ते बघता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, खास करून प्रादेशिक पक्षांच्या. तिकडे तृणमूल घ्या, तिकडे ओडिसामध्ये नवीन पटनायक यांचा पक्ष घ्या, इकडे शरद पवारांचा पक्ष घ्या, खुद्द उद्धव ठाकरे यांचा पक्ष घ्या, तर प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व भारतीय जनता पार्टी संपवत चालली. आणि म्हणून खरोखरचा एक पर्याय विरोधी पक्षासमोर असा असू शकतो की जो जनता पार्टीच्या काळामध्ये झाला की सगळ्याच पक्षाचं
विसर्जन करून एकच एक असा पक्ष उभा करायचा. अर्थात जनता पार्टीच्या वेळेला हे सगळे विरोधी पक्ष नेते एका तुरुंगामध्ये डांबलेले होते. काही लोक केरवड्यात होते, काही देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये होते. आणि तिथून या विरोधी मंडळींचं मंथन झालं आणि त्या मंथनातनं जनता पार्टी अस्तित्वात आहे. आजच्या तारखेमध्ये हे खरं आहे की नवीन पटनायक पासून ते तृणमूल काँग्रेस, ते शरद पवार, हे सगळे पक्ष मूळचे काँग्रेस आहेत. ते काँग्रेसमधनं फुटले वेगवेगळ्या कारणामुळं. अनेकांची तर राजकीय महत्वाकांक्षा हेच त्याच्या मागचं मुख्य कारण आहे. आणि मग त्यांनी आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवलं. ते काही काळ खूप राष्ट्रीय राजकारणामध्ये पण या प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व ठळकपणे दिसावं इतकं ठळक होतं. आज तशी परिस्थिती नाही. भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष घराणेशाही, भ्रष्टाचार आणि वेगळ्या मुद्द्यावरती ह्या पक्षांना घेरतो आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ह्या पक्षाकडे उत्तर कुठलंच नसल्यामुळं, कारण हे मूळचे काँग्रेस विचारधारेतले, या पक्षांची अडचण होत. त्यामुळं मला विचाराल तर राष्ट्रीय पातळीवरती जनता पक्ष वगैरे सारखा एखादा अल्टरनेट विरोधी पक्ष हा खरोखरच होऊ शकतो, अशी महाराष्ट्रात नव्हे देश पातळीची परिस्थिती आहे. पण म्हणून शरद पवार किंवा उद्धव ठाकरे किंवा अगदी ममता बॅनर्जी फॉर दॅट मॅटर हे काँग्रेसमध्ये विसर्जित होतील का? माझ्या मते नाही. त्याचं मुख्य कारण आहे की हे सगळे सत्रप आहेत, म्हणजे प्रादेशिक पातळीवरचे मोठे मोठे नेते आहेत. या सगळ्यांचा राजकीय अनुभव आणि युगो आणि पुन्हा काँग्रेसमध्ये घेऊन ह्यांचं करायचं काय असा व्यापक प्रश्न असा असल्यामुळे, समजा कल्पना करा की खरोखरच शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला, शरद पवारांना कुठलं पद देणार? सुप्रिया सुळे यांचं काय करणार? महाराष्ट्रात काँग्रेस अंतर्गत आता जे काही नेतृत्व आहे ते आणि शरद पवार कदाचित अलाईन होतील, पण शरद पवारांच्या पक्षातले इतर नेते जयंत पाटील वगैरे, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, या सगळ्याबरोबर ह्यांचं इक्वेशन काय असणार? हीच परिस्थिती तृणमूल काँग्रेसमध्ये पण आहे, हीच परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पण आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकदा त्यांनी काँग्रेसला आणीबाणीच्या काळात पाठिंबा दिलेला आहे नव्हे, त्यांच्या पाठिंब्यावरतीच मुरली देवरा हे मुंबईचे महापौर बनलेले होते. त्यामुळे त्यांचा काँग्रेसचा सौहार्द प्रतिभा पाटील यांना पण त्यांनी पाठिंबा दिला आहे मराठीच्या मुद्द्यावरती. त्यामुळे ते असं जरूर म्हणू शकतात की आपल्याला भाजप नको आहे म्हणून आपण सगळेजण काँग्रेसवासी होऊ, पण उद्धव ठाकरे यांचा स्वतःचा अहमभाव, कुठल्याही प्रादेशिक पक्षाच्या नेत्याला आपण खूप मोठे आहोत असं वाटणं साहजिक आहे ना. इतकी काळ सत्तेत राहिलेत, 95ला सत्तेत होते, 14ला होते, 19ला 2.5 वर्ष स्वतः मुख्यमंत्री राहिले. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की हे पक्ष स्वतःचा अहंभाव सोडून, आपलं अस्तित्व विसरून काँग्रेसमध्ये सामील होण्याची इतक्यात शक्यता नाही. अजून 2-4 राजकीय घडामोडी घडल्या की कदाचित ती पण शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कोण लक्षात घेत नाहीये की ह्या सगळ्या चर्चा ह्या भाजपला अनुकूल आहे. कारण आपलं अस्तित्व वेगळं ठेवून एकत्रितपणे लढणं हे इंडिया आघाडी विसरून गेलेली आहे. नीट सारखा मुद्दा कोण घेतला? सीजीपी सारख्या पक्ष. देशात इतका रॅम्पंट भ्रष्टाचार आहे, कोण मुद्दा घेतला? इतर घेतला तुम्हाला दिसतंय? किंवा इतकी मोठी महागाई आहे, जे आता वाढत्या महागाईच्या झळा आहेत, आता एक्सटर्नल त्याला कारण आहेत, पण त्या मुद्द्यावरती विरोधी पक्षाचं काम काय असतं ही सांगण्याची वेळ या इंडिया आघाडीच्या नेत्यांना आलेली आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या राजकीय व्रथा चर्चा ह्या फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीला अनुकूल आहेत, इतरांना नाही. थांबूया आपण इथे. हे माझं मत आहे. मी एवढ्या वर्षाच्या पत्रकारितेनंतर मला लक्षात येतं की ह्या पक्षाचं काही विलिनीकरण वगैरे होणार नाही. तरी सुद्धा तुमचं काही वेगळं मत असू शकतं, कारण 2019 नंतर देशांतर्गत राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथी होत आहेत. ते मत जरूर टाका. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.